तिथे परांजपे काका त्याची वाट पाहत होते. स्वामीजींच्या खोलीकडे न जाता काका त्याला मागच्या एका खोलीत घेऊन गेले. ती बहुतेक त्यांच्या वापरासाठी देण्यात आली असावी. "हे बघ." टेबलापाशी जात काका म्हणाले, "मी म्हणालो होतो ना तयार करून घेईल म्हणून. हे बघ." टेबलावर एक चपटी पेटी होती. पेटीतून 2 तारा निघाल्या होत्या. त्यांच्या शेवटाशी ECGमध्ये छातीवर लावण्यात येतात असल्या लहान तबकड्या होत्या. पेटीच्या एका अरुंद कडेवर एक पुश बटन होतं. "त्या 2 चकत्यांवर हात ठेव." काका म्हणाले. बळवंताने दोन्ही हात 2 चकत्यांवर ठेवले. काकांनी पेटी हातात घेतली, कडेचं बटन दाबलं आणि सोडलं. दोन्ही तळ हातांपासून सुरू होऊन सर्व शरीरभर लाटा पसरत होत्या. स्वतःतला बदल बळवंताला जाणवला. त्याने डोळे सावकाश मिटून घेतले. तो प्रवाह ओसरला आहे अशी खात्री झाल्यावर त्याने डोळे उघडले. काका त्याच्याकडे पाहत होते. "आहे का नाही सोयीस्कर?" त्यांनी विचारलं. "पेटी खिशात ठेवू शकतोस, नाहीतर टेपने दंडाला, मांडीला अडकवू शकतोस. या 2 चकत्या शरीराला कोठेही स्पर्श करीत असल्या तरी हरकत नाही." त्याला समजलं की त्याच्या शक्ती उत्सर्गाचं साधन तो आपल्याबरोबर कोठेही नेऊ शकत होता. ती वेळ येईल किंवा येणारही नाही, पण काकांचं कौतुकच करायला हवं. त्यांचे विचार आणि त्यांची कृती सदा सर्वदा व्यवहारी पातळीवरूनच चालत असत. "परांजपे काका, खरंच मनापासून आभार." तो म्हणाला. तिथून ते दोघं स्वामीजींच्या खोलीत आले. आता आल्या आल्या बळवंताने स्वामीजींना काकांनी बनवलेलं उपकरण दाखवलं. उपकरणाकडे आणि काकांकडे नजर टाकीत स्वामीजी जरासे हसत म्हणाले, "परांजपे, तुम्ही ते स्पायचे, क्लोक अँड डॅगरचे सिनेमे सतत पाहत असतात ना? तुमच्या डोक्यात सतत कट प्रतिकट अशी ही तंत्रज्ञानातील गॅजेट हेच येत असतं. तुमची हे वेषांतरं, वेगवेगळ्या नावांनी वावरणं, सर्व काही त्याचाच भाग आहे." काकांना स्वामीजींच्या शब्दांचा अजिबात राग आलेला दिसत नाही. कदाचित हा संवाद त्या दोघांच्यात पूर्वीही झाला असावा. बळवंताकडे पाहत परांजपे काका म्हणाले, "बळवंता, त्यांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं. नॉर्थ ईस्टला असताना त्यांनी अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आता परांजप्यांनी तुझ्यासाठी ते उपकरण बनवलंच आहे, तेव्हा मग जा तू ते घेऊन. पण माझे शब्द विसरू नकोस. सत्तेचा मोह विलक्षण असतो." "स्वामीजी, आपलं काही काम." "माझं अजिबात नाही." तो बाहेर पडला तेव्हा 7 वाजायचे होते. आतापासून घरी जाऊन काय करणार होता? त्याच्या मनात आलं. मनसुखानीकडे एक चक्कर टाकावी. मनसुखानी नुकतेच ऑफिसमधून परत आले होते. बळवंताला पाहताच त्यांना अगदी खरा आनंद झालेला दिसला. "अरे बळवंता, छान, कम ऑन." स्वतःजवळची सोफ्यावरची जागा थोपटत ते म्हणाले. "मनसुखानी साहेब, सहज चाललो होतो." "बळवंता, हे साहेब प्रकरण आता पुरे. आणि तुला मागेच सांगितलं आहे, यू आर वेलकम ॲट एनी टाईम आणि ॲट ऑल टाईम्स." ते म्हणाले, "काय घेणार आहेस? चहा, कॉफी?" "ही चहा कॉफीची वेळ नाही." मनसुखानी, "मग जेवणच करून जा काय?" मनसुखानी, "घरच्यांना काहीच कल्पना नाही." "अरे त्यांना फोन करू इथून मग. आम्हा सगळ्यांना आवडेल बघ." "ठीक आहे, थांबतो." "छान." मनसुखानींनी त्याच्यासमोर पेपर, मासिक, पुस्तकं टाकली होती. "मी स्नान करून येतो, तोवर कर स्वतःची करमणूक." ते म्हणाले. 8च्या सुमारास सगळे जेवणघरात जमले. "अगं मीरा कुठे दिसत नाही." मनसुखानी म्हणाले. मोठ्या घरात असंच होतं. मुलांना वाटत होतं आई जवळ असेल. मोठ्यांची कल्पना होती मुलांच्यात खेळत असेल. मनसुखानींच्या शब्दांबरोबर आधी सगळे गप्प झाले आणि मग लागलीच मीराचा शोध सुरू झाला. 5-7 मिनिटातच उघड झालं की ती घरात नव्हती. जेवणावरचं सर्वांचं लक्ष एकदम उडालं होतं. 5 वर्षांची मीरा. हॉलमधला फोन खणखणला. थोरला मुलगा धावत धावत गेला. त्याने फोन कानाला लावला. तिथून तो मोठ्याने म्हणाला, "बाबा, तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना." "कोण आहे रे?" येता येता त्यांनी विचारलं. "ओळखीचा वाटत नाही." मुलगा म्हणाला. मनसुखानींनी फोन कानाला लावताच फोनमधून आवाज आला. मनसुखानी, "हो, काय काम आहे?" "तुम्ही कोण?" "मी कोण ते राहू द्या." आवाज उर्मट होता. "मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. मध्ये मध्ये बडबड करू नका. तुमची नात मीरा आमच्या हातात आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंत आमच्याकडे 25 लाख रुपये पोहोचले नाही तर मीराचं नखही परत तुम्हाला दिसणार नाही. आता पुन्हा 9:30ला फोन करेन. पैसे कुठे पोचवायचे ते सांगेन. पोलिसात खबर देऊ नका." फोन बंद झाला. स्तंभित होऊन मनसुखानी हातातल्या फोनकडे नुसते पाहतच उभे होते. शेवटी मुलाने विचारलं, "बाबा, कोण होतं? काम काय होतं?" "अरे त्यांनी आपल्या मीराला किडनॅप केली रे." मनसुखानी फोन जवळच्या खुर्चीत जवळजवळ कोसळलेच. एव्हाना घरातली सगळीच माणसं त्यांच्या भोवती जमली होती. "काय म्हणता बाबा?" "हो ना,
पळवून नेली आहे. 25 लाख रुपये मागतायत. 9:30ला परत फोन करणार आहे. मग पोलीस कंप्लेंट करूया की? नको, त्यांनी धमकी दिली आहे. पोलिसात खबर देऊ नका. बाबा, ते अशा धमक्या नेहमीच देतात, पण आपल्याला पोलिसात तक्रार द्यायलाच हवी. इतरांबरोबर बळवंतही बाहेर आला होता. त्याच्याही कानावर सर्व प्रकार गेला होता. खरं तर मनसुखाने खंबीर. धंद्यातले अनेक धक्के त्यांनी सहन केले होते, पचवले होते, पण आता मात्र ते एकदम खचल्यासारखे दिसत होते. याच वेळी त्याचं इथं असणं हा योगायोग होता का? त्या रात्री तो असाच स्वामीजींच्या बंगल्यावर गेला होता आणि एक मोठा संभाव्य अनर्थ टळला होता. तो या क्षणी इथे हजर होता हे महत्त्वाचं होतं आणि त्याची मदत होण्यासारखी होती. कर्मधर्म संयोगाने काकांनी बनवलेलं उपकरणही त्याच्याजवळ होतं. तो जरा पुढे होत म्हणाला, मनसुखाने जरा माझ्याबरोबर येता का? तुमच्याशी जरा एकांतात बोलायचं आहे. प्लीज या. मनसुखानीचा मुलगा जरा त्रासिक आवाजात म्हणाला, बळवंता, कशी वेळ आली आहे दिसत नाही का तुला? त्या संबंधात मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. मनसुखानी, प्लीज. खुर्चीच्या हाताचा आधार धरून ते उठले. त्यांच्या मागोमाग बळवंता खोलीत गेला. मागे त्याने दार बंद करून बोल्ट सरकवला. मनसुखानी, मी तुम्हाला मदत करू शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा. तू तू काय मदत करणार? मला एक सांगा. एवढी रक्कम तुमच्यापाशी तयार आहे का? हो. मग असं करा, स्वामीजींना फोन करा. त्यांचं मत विचारा. त्याच्याकडे एक वार पाहून त्यांनी स्वामीजींना फोन लावला. स्वामीजी, मी मनसुखानी बोलतो आहे. अहो, इथे भलताच प्रकार झाला आहे हो. काही गुंडांनी मीराला, माझ्या 5 वर्षाच्या नातीला पळवून नेली आहे. ते 25 लाख रुपयांची मागणी करीत आहे. पोलिसात कळवू नका म्हणून त्यांनी धमकी दिली आहे. आणि हे पहा, इथे बळवंत आहे. तो म्हणतो मी तुम्हाला मदत करू शकेन. स्वामीजी फोनवर काय बोलले कोणास ठाऊक, पण मनसुखानींच्या चेहऱ्यावर आधी अविश्वास, मग आश्चर्याचे भाव आले. त्यांनी फोन ठेवला. काय म्हणाले स्वामीजी? बळवंताने विचारलं. ते म्हणत होते, या क्षणी तुझ्या इतकी इतर कोणाचीही, अगदी पोलिसांचीही मदत होणार नाही. पण मला कळत नाही. मनसुखानी, ही विचार करीत बसण्याची वेळ नाही. तुम्ही त्या रकमेची तजवीज करा. आणि आणखी एक, तुमच्याकडे सर्जिकल बँडेज नाही तर ॲडेसिव्ह टेप, यातलं जे काही असेल ते मला द्या. काय आणि कशासाठी विचारत बसू नका. वेळ महत्त्वाचा आहे. प्लीज. त्याच्याकडे एक नजर टाकून ते बाहेर गेले. 5-7 मिनिटातच त्यांच्या नातवाने सर्जिकल बँडेजची एक गुंडाळी त्याच्या हातात आणून दिली. त्याच्या मागे बळवंताने खोलीचं दार बंद करून बोल्ट सरकवला. काकांचं उपकरण बाहेर काढलं. शरीराच्या कोणत्या भागाला लावावं? ओलीस म्हणून ठेवलेल्या सुटकेसाठी लोक येतात तेव्हा निदान सिनेमात तरी गुंड लोक एक प्रकारची झडती घेतात. काही हत्यार नाही ना पाहण्यासाठी. हात वर करून खाका तपासतात, छातीचे खिसे तपासतात, कमर आणि पॅन्टचे दोन्ही खिसे तपासतात. इथे तशी तपासणी होईल किंवा होणारही नाही, पण एवढासाही धोका पत्करायला नको होता. शेवटी त्याने ती लहानशी पेटी डाव्या नडगीला बांधली आणि शेवटी चकत्या असलेल्या त्या 2 तारा डाव्या पायालाच बांधल्या. एक घोट्यापाशी, एक वर कमरेपाशी. दोन्ही दार बंद आहे याची खात्री करून घेऊन त्याने हाताने ते पुश बटन दाबले आणि लगेच हात दूर केला. पण तेवढा शतांश सेकंद पुरेसा होता. त्या विजेच्या लाटांबरोबर शरीरभर बदल होत होता. खोलीत आरसा होता. तो आरशासमोर उभा राहिला. चेहरा जरासा लालसर दिसत होता, पण त्याखेरीज शरीरभर खेळणाऱ्या शक्तीचा बाह्य पुरावा काहीच दिसत नव्हता. एखादी पेटलेली काडी फुकर मारून विझवावी तशी त्याने शरीरभर पसरत जाणारी चेतना हळूहळू आटोक्यात आणली. शरीराचा तोल पूर्ववत सावरला आहे अशी खात्री झाल्यावर तो बाहेर आला. सर्वजण बाहेरच्या हॉलमध्ये जमले होते. काय करावं किंवा काय बोलावं हेच कोणाला सुचत नव्हतं. कदाचित मनसुखानींनी सांगितलं असावं की बळवंत त्यांना काहीतरी मदत करणार आहे. तो खोलीबाहेर येताच सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. काहीही न बोलता तो एका खुर्चीवर येऊन बसला. जेवण घरातल्या डायनिंग टेबलवर सर्वांची ताटं तशीच होती. डायनिंग रूमच्या दाराच्या आत स्वयंपाकीण, कामवाली, नोकर सगळे उभे होते. मनसुखानी. बळवंताने त्यांना विचारलं. त्यांनी मानेनच होची खून केली. बाबा, मयूर म्हणाला. पुन्हा एकदा सांगतो, नीट विचार करा. मयूर, अरे त्या पोरीच्या जीवाचा प्रश्न आहे. आता आपला हात दगडाखाली सापडला आहे. त्यांची मागणी मान्य करण्याखेरीज आपल्या हाती दुसरं काय आहे? अरे पैसा काय येतो आणि जातो, पण मीराच्या जीवाला जर काही झालं, अरे पुढच्या साऱ्या आयुष्यातलं एक क्षण तरी चैन पडेल का? तू त्यांना भरीस पाडला आहेस. बळवंताकडे वळून मयूर रागाने म्हणाला. हो, मी त्यांना मदत करू शकेन अशी मला खात्री वाटत आहे. म्हणूनच मी त्यांना पैशांची व्यवस्था करायला सांगितलं आहे. आणि त्यांनी पैसेही घेतले आणि मीराला सोडली नाही तर? मयूर, किडनॅपिंगच्या बाबतीत हा धोका नेहमीच असतो.
त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याखेरीज आपल्याला गत्यंतरच नाही. केवळ ते फसवतील या भीतीने काहीच करायचं नाही. मीराला त्यांच्या हातीच राहू द्यायची. मयूर काहीतरी बोलणार होता, पण तेवढ्यातच फोन खणखणला. त्या आवाजाने सगळे डचकले, एकदम स्तब्ध झाले. मनसुखानींनी फोन उचलून कानाला लावला. मनसुखानी, पैसे तयार आहेत? हो. मग आत्ताच बाहेर पडा. स्टेडियमचा चौक आहे ना, चौकाच्या मध्यभागी मोठा चौथरा आणि पुतळा आहे. त्या पुतळ्याभोवती गाडीने सावकाश सावकाश फेऱ्या मारा आणि एकटेच या. हे पहा, मनसुखानी जरा रागाने म्हणाले, एवढ्या रात्री अपरात्री एवढी मोठी रक्कम बरोबर घेऊन एकट्याने येण्याचं माझं वय नाही. मी बरोबर माझ्या विश्वासातला एक जण आणणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, पण काही चलाखी करू नका. निघा तर. मनसुखानींनी बळवंताला खून केली आणि ते दोघं खोलीबाहेर पडले. शहराच्या या भागात जास्त तर ऑफिसच होती. सिनेमा थिएटर, रेस्टॉरंट असं काही नव्हतं. रात्री 8 नंतर इथे वाहतूक जवळजवळ नसायचीच. आताही नव्हती. फक्त मनसुखानींची गाडीच पुतळ्याच्या चौथऱ्याभोवती फिरत होती. एकदा, दोनदा, तीनदा. तिसऱ्या फेरीतच ते दोघं दोन्हीकडून आले. एक मनसुखानींच्या बाजूला, दुसरा बळवंताच्या बाजूला उभा राहिला. दोघांचे हात खिशात होते, पण दोघांच्याही हातात पिस्तुलं असली पाहिजेत. मागचा दिवा लावा, एक जण गुरगुरला. मनसुखानींनी मागच्या बाजूचा दिवा लावला. मागं तिसरे कोणी नाही याची खात्री करून घेतल्यावर दोघं मागच्या भागात चढले. चला, पुढचं उजवं वळण घ्या. मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे मनसुखानी गाडी चालवत राहिले. गाडीने उपनगराचा रस्ता घेतला होता. त्या रस्त्यावर मोठमोठे प्रकल्प उभे राहत होते. 8-8, 10-10 मजल्यांच्या 12-12 इमारतींचे प्रोजेक्ट. त्यातल्या एका अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारतीपाशी त्या माणसाने गाडी थांबवायला सांगितली. दुसऱ्या मजल्यावरच्या एका खिडकीत प्रकाश दिसत होता. परत दोघं जण दोन्ही बाजूंना आले. चला, त्यांच्यातला एक गुरगुरला. मनसुखानी खाली उतरले. त्यांच्या मागोमाग बळवंतही बाहेर आला. पैशांची सुटकेस त्याच्या हातात होती. पुढचा माणूस इमारतीत शिरला. पुढे मागे इथे पार्किंग लॉट होणार होता. आता नुसते पिलर उभे होते. खाली खडबडीत कॉन्क्रीट होतं. पुढच्याने एक बटन दाबलं. छताला टांगलेला एक बल्ब पेटला. सगळीकडे पिवळसर प्रकाश पसरला. समोरच अर्धवट बांधलेला जिना होता. पायऱ्या खडबडीत होत्या. लिफ्टच्या चौकोनी स्तंभाला वळसा घालून जिना वर गेला होता. 8-8 पायऱ्यांचे 3 तुकडे. शेवटचं वळण घेताच डाव्या हाताला दाराचा चौकोन लागला. दारं खिडक्या बसल्याच नव्हत्या. प्लॅस्टिकचा एक मोठा तुकडा पडद्यासारखा लावला होता. खोलीतल्या कोणाची तरी बाहेर नजर असली पाहिजे. त्यांच्या पायाचा आवाज होताच पडदा दूर झाला. आले का? आण त्यांना आत, आतला माणूस म्हणाला. तोच तो फोनवरचा गुरगुरणारा उर्मट आवाज. मनसुखानी आणि मागोमाग बळवंता खोलीत गेले. खोली म्हणजे एक उघडा चौकोन. खडबडीत भिंती, खडबडीत जमीन. बसण्यासाठी 5-7 खोकी मांडलेली. आता खोलीत दोघं होते. एक दारापाशी, एक खोक्यावर. आणले का पैसे? दारापासच्याने विचारलं. बळवंताने हातातली सुटकेस वर करून दाखवली. दाखव पैसे. का रिकामीच आणली? आधी मीराला आणा, तिला पाहू दे, मग पैसे दाखवतो. जा रे आण, त्याने खोक्यावर बसलेल्याला सांगितलं. तो आत गेला आणि मीराला घेऊन बाहेर आला. तिच्या तोंडात बोळा कोंबला होता. हात मागे बांधले होते. मनसुखानींना पाहताच ते एकदम पुढे यायला लागली, पण तिच्याबरोबर आलेल्याने तिला मागे ओढली. तिला मोकळी करा, आजोबांपाशी जाऊ द्यात, बळवंता म्हणाला. च्या आईला, त्यांनी शिवी हासडली. आधी पैसे दाखव. पैसे काही कुठे पळून जात नाही. एवढे 4 भक्कम लोक, शिवाय पिस्तुला आणि आम्हा दोघांना भीता. च्या आईला, कर रे त्या पोरीला मोकळी. हात मोकळे होताच तोंडातला बोळा काढत मीरा पळत पळत पुढे आली आणि मनसुखानींना चिकटली. बळवंताने सुटकेस त्या माणसाच्या हातात दिली. एका खोक्यावर बसून त्याने सुटकेस मांडीवर ठेवली. सुटकेस नोटांनी खचाखच भरली होती. पुरे 25 लाख, बळवंता म्हणाला. नोटांची 2-3 बंडलं बाहेर काढून त्याने ती हातांनी फर करीत तपासली. मग नोटा केसमध्ये घातल्या. सुटकेस बंद केली. ठीक आहे, जाऊ आम्ही आता. आता कसले परत जाता? जरा मागे बघा. बळवंताने मागे नजर टाकली. त्या चौघांपैकी एक त्यांच्या मागे गेला होता. दाराच्या चौकोनात उभा होता. त्याच्या हातात काळं पांढरं पिस्तूल होतं. कसे भोळे हो तुम्ही? पोरीला कुठं ठेवलं होतं ती जागा पाहिलीत? आमचे चौघांचे चेहरे पाहिलेत? तुम्हाला परत जाऊ द्यायचं असतं तर एवढं दाखवलं असतं का? मूर्ख. म्हणजे तुम्ही? ओरडत मनसुखानी पुढे आले. चुप रे ठेरड्या, तो गुरगुरला. काम पुरं केलं तर 25-30 हजार देणार. त्यापेक्षा हे 25 लाख चांगले की. तुम्ही कुठे आहात कुणाला माहीत नाही.
आता कुठेतरी खड्ड्यात गाडून टाकलं की फिकीर करायला नको. पुरे झाला बकवास. हे कर खात्मा एकेकाचा. बळवंताचा हात हळूहळू खाली जात होता. त्याच्या शेवटच्या शब्दावर त्याचा हात पेटीपाशी पोहोचला. बटन दाबलं गेलं. आधीच मनात संताप होता, आता तर त्याचा स्फोटच झाला. मागचा माणूस पिस्तूल रोखत होता, पण बळवंताला त्याच्या हालचाली मुंगीच्या कासवाच्या गतीने केल्यासारख्या मंद वाटत होत्या. त्याच्या उलट बळवंताच्या हालचाली नेहमीपेक्षा 10 पटीने जलद होत्या. 2 पावलांत तो त्या माणसापाशी पोहोचला. बळवंताच्या हाताची कड त्याच्या मनगटावर आपटली. बळवंताला आपल्या शरीरातल्या शक्तीची कल्पना नव्हती. तो तडाखा एखाद्या लोखंडाच्या कांबीने मारल्यासारखा होता. त्याच्या मनगटातल्या हाडांचा चुरा होऊन गेला. पण त्याच्या तोंडून आवाज निघण्यापूर्वीच खाली पडलेलं पिस्तूल हातात घेऊन बळवंता त्या सुटकेस मांडीवर घेतलेल्याच्या समोर येऊन उभा राहिला होता. त्या बिचाऱ्याला काय होत आहे ते समजलंच नाही. त्याच्या तोंडून शेवटचा शब्द निघाला आणि पुढच्या क्षणी बळवंता त्याच्यासमोर उभा होता, हातात पिस्तूल घेऊन. त्याच्या तोंडून शब्दच निघेना. मनसुखाने बळवंता म्हणाला, मीराला घेऊन जा आणि खाली गाडीत बसा, मी येतोच, जा. मनसुखानींनाही काय प्रकार चाललाय ते उमजत नव्हतं, पण मीराला वाचवायची संधी त्यांनी सोडली नाही. तिला घेऊन ते खोलीबाहेर पडले. आता मूर्ख कोण आहे ते कळेलच, तुम्ही का आम्ही ते, बळवंता म्हणाला. तो समोर पाहत होता, पण चारी बाजूंना काय होत आहे याची त्याला जाणीव होती. मागचा माणूस हातात 1-1.5 इंच व्यासाचा पोलादी गंज घेऊन पुढे सरकत होता, हे त्याला जाणवत होतं. गज असलेला हात त्याने वर उचलला. बळवंताची हालचाल इतकी जलद गतीने झाली की साध्या नजरेला ती दिसलीच नसती. गज धरलेल्या हाताच्या मनगटावर पुन्हा एकदा त्याच्या हाताच्या कडेचा घणाघाती प्रहार झाला. त्या माणसाच्या हातातला गज खणखणत खालच्या कॉन्क्रीटवर पडला आणि दुसऱ्या हाताने मनगट धरून विव्हळत तो मागे सरला. मांडीवर सुटकेस घेऊन बसलेल्याच्या डोळ्यात पातळ लवतं लवतं तेवढ्यात ही झटापट होऊनही गेली होती. त्याला दिसला होता फक्त गज घेऊन उचललेला हात आणि आता विव्हळत मागे सरणारा त्याचा कोणी चमचा. त्या माणसाचं उजवं मनगट बळवंताने एका हातात घेतलं. आता ऐक, तू एका कागदावर सगळा कबुली जबाब लिहून देणार आहेस. तुझं नाव, तुझ्या साथीदारांची नावं आणि तुझ्यावर हे काम कोणी सोपवलं आणि त्यासाठी तुला किती पैसे मिळणार होतं ते सर्व लिहून देणार आहेस. त्या तगड्या माणसाने हात सोडवून घेण्यासाठी थोडीशी झटापट केली, पण बळवंताची मूठ त्याच्या मनगटाभोवती आवळत चालली होती. त्या माणसाला वाटलं आपलं मनगट एखाद्या व्हाईसमध्येच घातलं आहे आणि मळसूत्राचा एक एक फेरा आवळला जात आहे. आता जर हे थांबलं नाही तर हाडांचा भुगाच होईल. पण रग तर अगदी त्याच्या रक्तात भिनली होती. शारीरिक वेदना सहन करणं हा अगदी मनाचा मुद्दा होता. जीव गेला तरी चालेल, पण अशी तंगड्यात शेपटी घालून हार खायची नाही. कदाचित त्याच्या मनाचे विचार बळवंताला समजलेही असतील. तो जरासा पुढे वाकला आणि त्याचा चेहरा बदलला. नाक, डोळे, तोंड आंचेवर धरलेल्या मेणाच्या बाहुलीसारखं विरघळलं. नांग्या निघाल्या होत्या, त्या हवेत हलत होत्या. त्यातल्या एकीचा ओझरता स्पर्श त्याच्या नाकाला झाला. उकळतं आम्ल पडल्यासारखी झणझणती वेदना आली. हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. या सगळ्या नांग्या चेहऱ्यावर येऊन टाकल्या म्हणजे सांगतो, लिहून देतो, तो विव्हळत म्हणाला. बळवंता इमारतीबाहेर आला. मनसुखाने त्याची वाट पाहतच थांबले होते. बळवंताच्या हातात ती सुटकेस होती. सीटवर सुटकेस दोघांच्या मध्ये ठेवत बळवंता म्हणाला, हे तुमचे पैसे मनसुखानी. आणि मग त्याने खिशातून एक कागद काढून तो त्याच्या समोर धरला. कागदावर बोट आपटत तो म्हणाला, व्यास नावाचे कुणी तुमच्या माहितीचे आहेत? माहितीचे? अरे मी त्याला चांगलाच ओळखतो. मोठा बदमाश माणूस. त्याचं काय, त्यानेच मीराला पळवण्याचा कट रचला होता. त्यावरच्या चौघांनी नाव, गाव, पत्ता, तपशील सर्व काही कबुली जबाबात लिहिलं आहे. खाली चौघांच्या सह्या आहेत. बळवंता, तू एकटा, ते चौघे, शिवाय त्यांच्याकडे हत्यारं. हे कसं काय जमलं तुला एकट्याला? मनसुखानी, मीरा सुखरूप परत आली ना आणि तुमचे पैसेही परत आले ना, देवाचे आभार मानूया. मनसुखानींनी स्वतःशीच मान हलवत गाडी सुरू केली. मला घरी सोडून पुढे जाल का? बळवंताने विचारलं. मुळीच नाही. आधी बंगल्यावर चल, ते तोंड गोड कर, मग पाहू. तुला घरी पोचवण्यासाठी व्यवस्था होईलच रे, पण आधी तिकडे. ते बंगल्यावर पोहोचले. हॉलमध्ये सर्वजण अत्यंत विमनस्क मनस्थितीत बसले होते. शंकररावही बातमी समजताच आले होते. दारापाशी येताच आजोबांचा हात सोडून मीरा धावत धावत आईकडे गेली. त्या एका क्षणात घराचा सारा नूर पालटून गेला. हातातली सुटकेस सगळ्यांना दाखवत मनसुखानी म्हणाले, यात काय आहे माहीत आहे का? बरोबर नेलेले सर्व पैसे. आणि मीरासुद्धा परत आली.
एवढंच नाही, या कटामागे कोण आहे त्याची पुराव्यासकट सर्व माहिती आपल्या हाती आली आहे. आणि हे सर्व कोणी केलं माहीत आहे? एकट्या बळवंताने. बळवंताला स्तुतीचं वावडं होतं, पण मीराच्या आजीची, तिच्या आईची स्तुती ऐकून घ्यावीच लागली. मयूरही त्याच्या जवळ आला. बळवंता, आय एम सॉरी, मला माफ कर. सुरुवातीस वाटलं होतं तुझ्याच्याने काम होणार आहे. आता मलाच माझी शरम वाटते. आमच्यावर तुझे डोंगरा एवढे उपकार झाले आहेत. बोलायला माझ्यापाशी शब्दच उरलेले नाहीत. त्याच्या डोक्यात काय विचार चाललेले असतील याची बळवंताला कल्पना होती. बळवंत त्यांच्या घरी येतो काय? लगेच मीराचं किडनॅपिंग होतं काय? लगेच 25 लाखांची खंडणी मागितली जाते काय? लगेच बळवंत मनसुखानींच्या मदतीसाठी पुढे होतो काय? एखाद्याला वाटेल हे योगायोग खासच नाही. तो जर पैसे घेऊन मनसुखानींच्या बरोबर परत बंगल्यावर हजर झाला नसता तर खात्रीने त्या सर्वांना त्याचाच संशय आला असता. मनसुखानींशी काहीतरी ओळख काढून हा बनाव त्यांनी रचला असावा असंच त्यांना वाटलं असतं. पण त्यांना तरी दोष कसा द्यायचा? त्याच्या अंगी काय काय विलक्षण शक्ती आहेत याची त्यांना काय कल्पना असणार? पण तरीही अशा श्रीमंत लोकांशी वागताना सतत सांभाळूनच राहायला हवं. कारण त्यांच्या भोवती वावरणारे, मैत्रीचे आव आणणारे बहुतेक ढोंगी, लबाड, खुशमस्करे, स्वार्थ साधू असतात. दुसऱ्या दिवशी तो स्वामीजींना भेटला होता. शंकररावांकडून स्वामीजींना त्रुटक हकीकत समजली होती. आता त्याने सर्व काही खुलासेवार सांगितलं. बळवंता, ते म्हणाले, तुझ्या शरीराला त्या बदलाची हळूहळू सवय होत आहे. मला तर वाटतं आणखी काही वेळ तू त्या उपकरणाचा वापर केल्यानंतर तुला त्याची सुद्धा गरज भासणार नाही. तू मनात आणशील तेव्हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर तुला तुला स्वतःत हा बदल घडवून आणता येईल. पण हे तू सतत लक्षात ठेवायला हवास की सर्वसाधारण माणूस हा दुर्बळच असतो. मानवतेच्या उत्क्रांतीच्या साखळीतला तो एक घटक असतो. पूर्वजांचं, गुणावगुणांचं आणि शक्यतांचं संचित तो पुढच्या पिढीस सुपूर्द करीत असतो. तो स्वतः महत्त्वाचा नसेलही, पण त्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. तू स्वतःच्या शक्तीचा अभिमान बाळग. गर्व करू नकोस. मानवाची बुद्धी महत्त्वाची आहे, शक्ती महत्त्वाची आहे, पण त्याहून महत्त्वाचा आहे त्याचा कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस नसेल तर मानव आणि पशूंच्यात काहीच फरक राहणार नाही. तुझ्या वागणुकीवर अंकुश तुझाच हवा. बोलायला शब्द सोपे आहेत, पण आचरणात आणायला फार कठीण आहेत. स्वामीजी बळवंता उद्वेगाने म्हणाला, मीही अमानवी शक्ती मागितली नव्हती. अचट साहस करून मला देवांच्या पंक्तीत जाऊन बसायचं नाही आहे. मला चार चौघांसारखं सामान्य जीवन जगायचं आहे. आपल्या पसंती नापसंतीने गोष्टी घडत नाही. बळवंता, भूतकाळात कोणत्या तरी एका क्षणी हे दान पडलं आहे. त्याचे परिणाम अनिवार्य आहेत. ते कोणाच्याही हाती नाहीत. तुझ्या वाटेला जे आयुष्य आलं आहे त्याचा तुला स्वीकार करायलाच हवा. पण तू मानव आहेस. भूत, वर्तमान, भविष्य यांची जाण तुला आहे. विचार क्षमता आहे. कार्यकारण भावाचं ज्ञान आहे. एक पुरातन सांस्कृतिक वारसा आहे. काय योग्य आणि काय अयोग्य हे तू जाणतोस. तुझ्या आयुष्याला तू एक विधायक वळण देऊ शकतोस. पण स्वामीजी, असा काही उपाय नाही का ज्याच्या साह्याने ही अतिरिक्त क्षमता पुसून टाकता येईल, विरघळवून टाकता येईल? ते कसं शक्य आहे? टॉन्सिलसारखा किंवा अपेंडिक्ससारखा तो असा एखादा वेगळा अवयव थोडाच आहे की जो कापून टाकता येतो. जो कापून टाकल्याने शरीरात काहीही कमतरता येत नाही. नाही, तो आता तुझ्या शरीराच्या कणाकणात झिरपला आहे, अविभक्त झाला आहे. ज्या मर्यादेपर्यंत जाणं शक्य होतं त्या मर्यादेपर्यंत मी गेलो आहे आणि माझी खात्री आहे की ती माझीही मर्यादा आहे. जे काही यश हाती आलं आहे त्यावरच समाधान मानायला हवं. त्यापेक्षा जास्त काहीही हाती येणार नाही. आणि मग तो जरासा हसत म्हणाला, नीला, काही काही प्रश्न अनुत्तरित राहिलेलेच चांगले. त्यांची उत्तरे मिळाली तरी ती आपल्याला आवडतीलच याची खात्री देता येत नाही. नीला बळवंताकडे जरा वेगळ्या नजरेने पाहत होती. अशी काय पाहते आहेस माझ्याकडे? गेले काही दिवस मला शंका येत होती, आता माझी खात्री झाली आहे. बळवंत, गेल्या काही दिवसात तुमच्यात बदल होत आहे. शक्य आहे मला जास्त शहाणपण आलं आहे. थट्टा करू नका, मी सिरियसली बोलते आहे. मग सांग, काय बदल दिसतो तुला माझ्यात? पूर्वी तुम्ही इतके ताठ नसायचे. पूर्वीपेक्षा तुमच्या हालचालीत आता एक वेगळीच सफाई आली आहे. पूर्वी तुम्ही सतत गंभीर असायचे. आता तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य सतत असतं आणि ते हास्य संसर्गजन्य असतं. थांबा थांबा, आणखीही आहे, पण ती इतक्या सोप्या शब्दांत मांडता येणार नाही. सोन्याची म्हणा, चांदीची म्हणा, वस्तूची असावी, पण तिला एक नवी झळाळी, झिलई, लखलखीतपणा यावा तसा तुमच्यात बदल झाला आहे. तिला काय म्हणायचं होतं ते बळवंताच्या लक्षात आलं होतं. त्याच्याही लक्षात एक दोन दिवसात एक गोष्ट आली होती. रस्त्यावरून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे एक तरी नजर परत टाकत असत. सिनेमा, नाटकातली किंवा राजकारणातली किंवा कोणत्याही प्रकरणाने प्रकाशझोतात आलेली व्यक्ती नेहमी लोकांचं लक्ष वेधून घेते.
पण त्याने तर काही मोठा जाहीर पराक्रम केला नव्हता. ते काही झालं होतं ते लोकांचं नजरेआड साक्षीशिवाय झालं होतं. कदाचित त्या अग्निपरीक्षेचाच हा वारसा असेल. लोकांना त्याच्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. एवढी गोष्ट खरी होती. आणि आता ही नीला माणूस जे जे अनुभव घेतो त्यांचा त्यांच्यावर शारीरिक मानसिक काहीतरी परिणाम होत असलाच पाहिजे. अनुभवच माणसांचं आयुष्य घडवत असतात. आणि गेल्या काही दिवसात मी तर खासच अनेक महाविलक्षण अनुभवातून गेलो आहे. त्यांचा काहीतरी ठसा मागे राहिलेला असणार. नीला स्वतःशीच मान हलवत होती. बळवंत, कदाचित सर्वसामान्य माणसांसाठी तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी असेलही, पण तुमची गोष्ट वेगळी वाटते. त्याची तुला काळजी वाटते का? तिची मान एकदम वर आली. काळजी? अहो, काळजी तर अजिबात नाही. बदल झाला आहे म्हणत होते, पण ते सर्व चांगले बदल आहेत. जाऊ दे. उगाच मी हा विषय काढला, कारण मनात काय आहे ते नीट शब्दांत मांडता येत नाही आणि विनाकारण काही गैरसमज मात्र व्हायचा. आता पुन्हा एकदा विचारतो नीला, विवाहाबद्दल तुझं मत बदललेलं नाही ना? आपल्या भेटीच्या पहिल्या क्षणापासून मी हे निवडीचं, निर्णयाचं स्वातंत्र्य तुला देत आलो आहे. पुन्हा एकदा विचार करून सांग. विचाराची काहीही जरूर नाही. माझ्या मतात काहीही बदल झालेला नाही आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजते. अपेक्षेबाहेरचं काहीतरी आपल्या हाती आलं आहे अशी एक विलक्षण भावना मनात सतत असते. स्वामीजी, परांजपे काका आणि मनसुखानी तिघांना प्रत्यक्ष भेटून बळवंताने आपल्या विवाहासाठी आमंत्रण दिलं होतं. परांजपे काकांशी बोलताना तो हसत म्हणाला होता, काका, नानांना पुन्हा एकदा ती आठवण देणार आहात का? परांजपे काका गंभीर झाले होते. बळवंता, त्यावेळी ते आवश्यक होतं म्हणून केलं होतं. पण मी एक काळजी घेतली. त्यांना माझ्या सर्व भेटी आठवल्या तरी त्या सर्व भेटींच्या आठवणी सुखद असतील. पाहूया. विवाहाच्या रिसेप्शनच्या समारंभात स्वामीजी आणि परांजपे काका यांची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. एवढ्या लोकांच्या समुदायात बळवंताने त्या दोघांना पाहिलं तेव्हा त्याला समजलं, सर्वसामान्य माणसांपेक्षा हे दोघं किती वेगळे आहेत. जणू स्वतःभोवती ते एक निर्यासच वागवीत होते. त्याचं केवढं भाग्य की यांच्यासारख्यांचा सहवास त्याला लाभला. ज्या वृक्षावर नेहमी घारी, कावळे, बुलबुल बसायचे त्या वृक्षावर अचानकपणे एखादा गरुड येऊन बसावा, तसंच हे होतं. नमस्कारासाठी तो आणि नीला स्वामीजींसमोर वाकले तेव्हा त्या दोघांना त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मग ते नीलाला म्हणाले, मुली, तू खरोखरच फार भाग्यवान आहेस बघ. नीलाची नजर एकदा स्वामीजींकडे आणि एकदा बळवंताकडे गेली. स्वामीजी, मला ते माहीत आहे, ती हसत म्हणाली. आणि मनसुखानींची झाडून सारी माणसं हजर झाली होती. तो स्वतः त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वावरू शकत होता. पण या भारदस्त रईस माणसांच्या उपस्थितीने नानांच्यावर केवढा ताण आला होता. पण त्यांना काळजी करायची गरजच नव्हती. मनसुखानी त्यांच्याशी आणि सती मनसुखानी आईशी इतक्या आपुलकीने आणि अगत्याने वागत होते की नाना आई अगदी पाहता पाहता खुशीत आले. मनसुखानींनी भेट म्हणून नानांसाठी एक उत्तम सुटिंग, आईसाठी एक उत्तम शाल आणि नीलासाठी एक उत्तम नेकलेस आणला होता. पण बळवंतासाठी त्यांच्या हातात एक जड वाटणारा पांढरा लिफाफा होता. त्याच्या हाती तो देता देता ते म्हणाले, बळवंता, बघ ना उघडून. लिफाफ्यात खूप कागदपत्र होती. मनसुखानी, हे काय आहे? बळवंता, आमच्या पुऱ्या झालेल्या एका प्रोजेक्टमधला एक फ्लॅटचे हे कागद आहेत. ट्रान्सफर, रजिस्ट्रेशन सर्व काही पूर्ण केलं आहे. त्यात चाव्या आहेत. मनसुखानी, तो काहीतरी बोलणार होता पण तेवढ्यात स्वामीजी पुढे आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, बळवंता, मी काय, परांजपे काका काय, मनसुखानी काय, आम्हा सर्वांना तू अगदी आणीबाणीच्या वेळी अगदी महत्त्वाची मदत केली आहेस आणि त्याबद्दल मनातून कधीही कवडीची अपेक्षा केलेली नाहीस. प्रसंगी तुझ्या जीवालाही धोका होता, अपाय होऊ शकला असता. मनसुखानी देत आहेत ते घे. बळवंता, ते स्वखुशीने देत आहेत, आनंदाने देत आहेत. त्यांच्यावरचं तुझं ऋण फार मोठं आहे. काही प्रमाणात त्याची परतफेड करण्याने त्यांना खरंच आनंद आणि समाधान मिळणार आहे. खरंच त्याचा स्वीकार कर. जशी तुमची आज्ञा स्वामीजी, तो म्हणाला आणि तो मनसुखानींपुढे नमस्कारासाठी वाकला.